अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे संक्रांती. संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस येतो तो म्हणजे किंक्रांत. आणि किंक्रांत म्हटलं तर सगळ्यांना थोडीशी भीती वाटते की हा दिवस अशुभ आहे, तर अशुभ काही होणार नाही ना. तर बघा, प्रत्येक दिवस हा शुभच असतो. त्याला शुभ बनवायचं की अशुभ हे आपल्या हातात असतं. तरीही काही दिवस म्हणजे विशेष दिवस असे असतात ज्या दिवशी आपल्याला महत्त्वाची कामं जी आहेत ती करायची नसतात. फक्त एवढाच फरक आहे. बाकी शुभ अशुभ असं काही नसतं. आपण त्या दिवशी काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं आणि आपला प्रत्येक दिवस हा आनंदातच जात असतो. तर किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे किंवा कोणते उपाय करायचे आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच आपण जी सुगड पूजा मांडणी केलेली आहे ती कधी उचलावी आणि त्या सुगडांचं नंतर काय करावं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मकर संक्रांती म्हटली तर 3 दिवस हा सण साजरा केला जातो. पहिला दिवस हा भोगी, दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत. तर संक्रांतीच्या नंतरचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून साजरा केला जातो. सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून पाळला जातो. यंदा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी संक्रांतीचा करिदिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा. ह्याबद्दल एक पौराणिक कथा आहे. त्या कथेनुसार जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या असुराला ठार केलं, जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता. अशी ही मकर संक्रांतीची कर असते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी कोणतेही शुभ कार्य जे आहे ते केलं जात नाही. आता या दिवशी नेमकं काय केलं जात नाही, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणतंही शुभ कार्य जे आहे त्याची सुरुवात या दिवशी करू नये किंवा लांबचा प्रवास करू नये. आता बघा, तुम्ही नोकरी व्यवसायासाठी बाहेर जात असाल तर त्याला पर्याय नाही. त्या ठिकाणी आपलं जाणं म्हणजे आपल्याला नक्कीच जायला पाहिजे. पण तुम्ही जर कुठे फिरण्यासाठी जाणार असाल किंवा मग त्याचं प्लॅनिंग करत असाल तर चुकूनही हा दिवस जो आहे तो निवडू नका. या व्यतिरिक्त बघा, शेतकरी बायका असतात त्या शक्यतो करिदिनाच्या दिवशी शेणामध्ये हात घालत नाहीत किंवा त्यासंबंधीची जी काही कामं असतात त्या देखील ते करत नाहीत, अशी मान्यता आहे. त्यानंतर महिलांनी उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, तर बघा, उद्या एक काम आवर्जून करायचं आहे. ते म्हणजे बघा, आपलं घर झाडून घेताना सकाळी झाडण्यापूर्वी आपले केस जे आहेत ते विंचरून घ्यायचे आहेत. आणि या दिवशी आता बघा, बऱ्याचदा काय होतं की महिलांच्या बाबतीत असं एक घडतं की स्वतःचं बाजूला ठेवतात आणि मग संपूर्ण घर जे आहे ते आवरायला घेतात, घरातील सदस्यांचं आवरायला घेतात आणि मग स्वतःसाठी वेळ देतात. पण असं करायचं नाही आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला आपले केस जे आहेत ते पहिले विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली घरातली म्हणजे झाडलोट जे आहे, झाडू वगैरे मारून घ्यायचा आहे, तो नंतर करायचा आहे आपल्याला. आता केर कचरा काढत असताना आपल्याला आवर्जून 2 शब्द जे आहेत ते म्हणायचे आहेत. असंही आपण रोज ही गोष्ट करायला हवी, पण हे लक्षात राहत नाही. कोणाकडूनही या गोष्टी ज्या आहेत त्या दररोज करणं शक्य होत नाही. पण लक्ष्मीपूजन असेल, धनत्रयोदशी असेल किंवा मग मकर संक्रांतीसारखे जे सण आहेत त्या दिवशी आवर्जून आपल्याला हे करायला हवं. तर तुम्ही केर काढणार आहात तेव्हा तुम्हाला 2 शब्द मनातल्या मनात म्हणायचे आहेत. ते 2 शब्द कुठले, तर अलक्ष्मी निस्सरल. आता अशा पद्धतीने झाडताना आपल्याला एक नियम आवर्जून पाळायचा असतो. तो म्हणजे तो असा की आपण नेहमी घर झाडताना आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथून कधीही सुरुवात करायची नाही. तर आपल्याला घराचं शेवटचं जे टोक आहे तिथून सुरुवात करायची आहे आणि जो केरकचरा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या इथे म्हणजे जवळ आणून गोळा करायचा आहे आणि तो टाकायचा आहे. तर भलेही तुम्ही तो बाहेर टाकत असाल किंवा मग डस्टबिनमध्ये टाकत असाल, पण झाडण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि झाडत असताना अलक्ष्मी निस्सरण म्हणायचं आहे. आता बघा, अलक्ष्मी निस्सरण म्हणजे काय, तर जी काही अलक्ष्मी आहे किंवा वाईट बाधा आहे ती अशा पद्धतीने म्हणजे या कचऱ्याच्या मार्फत बाहेर जाऊ दे. घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी राहो असाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे 2 शब्द आपल्याला आवर्जून म्हणायचे आहेत. आता ही जी गोष्ट आहे ती तुम्ही दररोज करू शकता किंवा शुक्रवारी लक्षात ठेवून जर केलं तर निश्चितच याचे सकारात्मक बदल जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करून बघा. आता बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे. बऱ्याच जणांच्या घरात तो बनवला जातो आणि सकाळी सकाळी बनवला जातो. त्यानंतर तुमचा स्वयंपाक जो आहे काय तो बनवायचा आहे. आता पदार्थ कोणता, तर आपल्याला धिरडे बनवायचे आहेत. याला कर उलटणं असं देखील म्हणतात आणि हे तुम्ही बेसनाचे बनवले जातात किंवा मग गव्हाच्या पिठाचे बनवले जातात. जसे तुमच्या भागाकडे बनवले जातात तसे तुम्ही करायचे आहेत आणि हे कर जे आहेत ते उलटवायचे आहेत आणि हे धिरडे जे आहेत ते आपल्याला उद्या बनवायचे आहेत.
त्यानंतर बघा आता हे आपण सुगड पूजन जे केलेलं आहे ते कधी उचलायचं, तर बघा काही ठिकाणी सुगडांच्या बाबतीत असं केलं जातं की संध्याकाळी म्हणजे मकर संक्रांतीच्याच दिवशी संध्याकाळी काही महिलांना बोलवलं जातं. त्यांना हळदी कुंकू लावला जातो आणि हे सुगड जे आहेत ते त्यांना दिले जातात. किंवा मग काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी महिलांना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावून हे सुगड जे आहेत ते दिले जातात. किंवा मग त्या दुसऱ्या दिवशी हे जे सुगड आहे त्यामधलं जे काही सामान आहे ते स्वतःच म्हणजे ते त्यातलं जे काही वस्तू आहेत त्या खाण्यासारख्या असतील तर खाल्ल्या जातात आणि बाकीच्या ज्या आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकल्या जातात आणि हे जे सुगड म्हणजे हे जे बोळके आहेत ते स्वच्छ करून तुम्हाला जर नंतर वापरायचे आहेत तर तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे म्हणजे 3 प्रकारे आपल्याला काय करू शकतो आपण सुगडाचं, ते मी सांगितलेलं आहे. पहिलं म्हणजे त्याच दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्याच दिवशी सुवासिनींना बोलवून तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी सुवासिनींना बोलवून त्यांना देऊ शकता किंवा मग तुमच्याकडे सुवासिनी बोलवत नसतील तर मग हे जे पदार्थ आहेत ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि बाकीचं जे काय आहे ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता. फक्त एक लक्षात घ्या, की निर्माल्यामध्ये टाकण्याआधी यातलं एक जे सुगड आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे हे लक्षात घ्या. तर अशा म्हणजे 3 प्रकारे आपण सुगड जे आहे ते उचलू शकतो. यानंतर सगळ्यात मोठा उपाय जो आपल्याला करायचा आहे, उद्या करायचा आहे, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता, पण आवर्जून आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ लागणार आहेत. तिळाचाच उपाय करायचा आहे. पौष महिना म्हटलं तर तिळाचं विशेष असं महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने, धार्मिकदृष्ट्या सगळ्याच दृष्टीने आपल्याला तीळ हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे आपल्याला आपल्या घरावरून हेच तीळ जे आहेत ते उतरवायचे आहेत. आता आपल्याला काळे तीळ तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जे कोणते तीळ असतील ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला येऊन आपल्या मुख्य दरवाजावरतून हे जे तीळ आहेत ते 7 वेळा उतरवायचे आहेत. घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला हे तीळ जे आहेत ते आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवायचे आहेत. आणि हे करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल यासाठी जर आपण अशा पद्धतीने विश्वासाने प्रार्थना केली तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला तीळ जे आहे ते आपल्या दरवाजावरून मुख्य दरवाजावरून उतरवून टाकायचे आहेत. आता हे जे तीळ आहेत ते टाकायचे कुठे तर बघा मुळात घेतानाच थोडेसेच तीळ घ्या. उतरवून झाल्यानंतर हे जे तीळ आहेत ते आपल्याला उत्तर दिशेला टाकायचे आहेत आणि हा उपाय करताना आपल्याला मौन व्रत जे आहे ते घ्यायचं आहे. मुळातच कोणतीही सेवा करताना, उपाय करताना आपल्याला शांत चित्तानेच करायचे असतात. त्यामुळे उपाय करताना आपल्याला मौन व्रत जे आहे ते ठेवायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय जो आहे तो तुम्ही तुमच्या घरातल्या इतर सदस्यांसाठी देखील करू शकता. म्हणजे तुमचे पती असतील किंवा मग मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील हा उपाय करायचा आहे. अशाच प्रकारे तीळ घ्यायचे आणि तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या वरून हे जे तीळ आहेत ते 7 वेळा उतरवून जे आहेत उत्तर दिशेला टाकायचे आहेत. आणि बघा तीळ जे आहेत ते घेतानाच थोड्या प्रमाणातच घ्या जेणेकरून आपल्याकडून जास्तीचे तीळ जे आहेत ते वाया जाणार नाहीत. जास्त प्रमाणात तीळ जर टाकले तर त्यासंबंधी गैरसमज देखील होऊ शकतात. तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघा आपण जे काही उपाय करणार आहोत ते चांगल्यासाठीच करायचे आहेत. कुणाला त्रास व्हावा किंवा यातून गैरसमज निर्माण व्हावा यासाठी आपल्याला काही करायचं नाही आहे. तर अगदी मनमोकळेपणाने आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना देखील करायची आहे. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.